नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज येत नव्हते, पण आता डोंट वरी, आता आपले व्हिडिओज रेग्युलरली येतील. तुम्हाला खूप साऱ्या छान छान कोकणातल्या गोष्टी बघायला मिळतील. आणि प्रामुख्याने या जर का केसरी ग्लोबल एक्वॅरियम जे सावंतवाडीमध्ये आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं ना, तर मंडळी खरंच हे एक्वॅरियम किंवा ही जागा आहे ना, खूप छान डेव्हलप केली आहे आणि अजूनही बऱ्याच छान छान गोष्टी तिथे डेव्हलप होत आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा तिथे गेलेलो तेव्हा अजून बऱ्याच ठिकाणचं काम बाकी होतं, जे काम चालू होतं तिथे. आणि ज्या ठिकाणचं काम करून कंप्लीट झालं आहे त्या गोष्टी त्यांनी पर्यटकांसाठी ओपन केलेल्या आहेत. तुम्ही तिथे छान एन्जॉय करू शकता. आतमध्ये खाण्याची, पिण्याची, फ्रेश होण्याची सगळी छान व्यवस्थित सोय केलेली आहे. आणि हे जे एक्वॅरियम आहे ना, मी खरंच सांगते खूप छान एक्वॅरियम आहे. 2 ते 3 माळ्याची बिल्डिंग आहे, फुल एअर कंडिशनर बिल्डिंग आहे. आणि खालच्या मजल्यावरती आणि वरच्या मजल्यावरती असे 2 मजल्यांवरती माशांचे सेक्शन आहेत. म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि त्याच्या वरचा जो फ्लोअर आहे तिथे त्यांनी फूट मसाज आणि फिश स्पा जो असतो, म्हणजे आपल्या गावचे जे व्हाळातले जे मळवे मासे आहेत, म्हणजे जे आता कोकणा साईडचे असतील किंवा ज्यांना माहिती असेल ऐकून, त्यांना मी सांगते की आपले जे व्हाळातले जे मळवे मासे आहेत ना, तेच तिथे फिश स्पासाठी जनरली वापरले जातात. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्हीसुद्धा तो फिश स्पाचा एक्सपिरियन्स घेतला. आणि फूट मसाज जे होतं त्या फक्त मशिनी तिथे आणून त्यांनी रेडी ठेवलेल्या, पण अजून ते चालू झालं नव्हतं. ते सुद्धा थोड्या दिवसात चालू होणार होतं. जर तुम्ही लहान मुलांना घेऊन जाणार असाल ना, तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आणि वर्थ जागा आहे ही. मी तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते. कारण कृष्णाई इथे खूप एन्जॉय करत होती. म्हणजे लहान मुलांना, म्हणजे हे जर का बाहेर फक्त ओपन स्पेसमध्ये असलं असतं आणि छोट्या स्वरूपात असलं असतं ना, तर मुलं उन्हाने किंवा अजून कशाने बोर झाली असती. पण इथे आतमध्ये एकदम एअर कंडिशनर जागा होती अजिबात. आणि आम्ही गेलो ना नेमकं त्यावेळेला अजिबात कोणाची गर्दी नव्हती. फक्त आम्हीच 4-5 माणसं आतमध्ये होतो. त्याच्यामुळे अगदी शांतता, तिथे फुल AC लावला होता आणि खूप सारे मासे. आणि जे आतलं असं डिम लाईटचं वातावरण, म्हणजे कृष्णाईने एवढं एन्जॉय केलं असेल म्हणून सांगू. आणि त्याच्याच थोडा वेळ आधी तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगमधून समजलं असेल की आम्ही चैतन्यमध्ये जेवायला गेलेलो आणि तिथे तिने खूप मासे एन्जॉय केलेले. आणि इथे बघितल्यानंतर तिला लाईव्ह मासे दिसले. त्याच्यामुळे ती चक्क तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळत असेल, तिथे माशांना ॲक्टिंग करत होते की एक एक मासा पकडून तोंडात घालते, अशी ॲक्टिंग करून दाखवत होते आम्हाला. अशी खूप धमाल केली आम्ही. बाकीची मजा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो बाय.